विठ्ठल नामाची शाळा भरली, डोळे दिपवून टाकणारा विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा। विठ्ठल नामाच्या गजरात आमदार खाडे रमले। मिरजेतील अनेक शाळांचा सहभाग, अनेक विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशात। टाळ मृदुंग वाजवीत हरिनामाच्या गजरात मिरज शहरातील महाराणा प्रताप चौक येथे रविवारी सकाळी 8 वाजता विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। शाळेच्या गणवेशात असलेले विद्यार्थी यावेळी वारकऱ्यांच्या वेशभूषेत हातात भगवे झेंडे आणि वृंदावन घेऊन आले होते। जय जय रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अखंड जयघोषाने दुमदुमलेले प्रांगण टाळ मृदुंग वाजवीत हरिनामाच्या गजरात तल्लीन झालेले चिमुकले हे दृश्य मिरज शहरातील लक्ष्मी मार्केटमधील महाराणा प्रताप चौकात दिसून आले। गेल्या अनेक वर्षापासून माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीत हा रिंगण सोहळा मिरजेतील अनेक शाळांच्या सहभागातून साजरा केला जातो। तर या प्रसंगी खुद्द आमदार सुरेशभाऊ खाडे विठ्ठल नामाच्या गजरात रमल्याचे चित्र दिसून आले। अनेक शाळांतील मुला-मुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती। कोणी विठोबा तर कोणी वासुदेव तर कोणी रुक्माई तर कोणी वारकरी बनले होते। विद्यार्थ्यांनी पालखी घेऊन पंढरपूरच्या वारीप्रमाणेच रिंगण देखील झालं। वारकऱ्यांच्या वेशभूषेत असलेल्या मुलांच्या हातातील भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन होते। हे जणू आपण खरंच पंढरपूरच्या वारीमध्ये असल्याचा भास मात्र हा रिंगण सोहळा व पालखी सोहळा पाहण्यासाठी आलेल्या विठ्ठल भक्तांना झाला। महाराष्ट्राचाच काय पण देशाचा आज मोठा सण समजला जाणारी आषाढी एकादशी आज पंढरपूरमध्ये खेडेपाड्यातून गोर गरीब श्रीमंत सगळे मिळून असे जवळजवळ 10 लाखापर्यंत पब्लिक आज तिथे जमा झाला। आज पांडुरंग माझा देव असा आहे की त्यांना कधी ॲडव्हर्टाईज केली नाही, कधी कोणाला बोलवलं नाही, कोणी काय केलं नाही, पण लाखोच्या संख्येनं माणसं प्रेमापोटी तिथे जमा होतात। माझं भाग्य, मीही रात्री गेलो होतो, मीही रात्री अभिषेक करून आलो, सकाळी मी इथं आलो। सालाबाद प्रमाणे आपली बालदिंडी इथं होते आणि बालदिंडीचाही आम्ही इथं आनंद घेतोय, ते आपल्याला सगळ्यांना दिसतच आहे। आज बरेच शाळेची मुलं, बरेच लोक, शाळेची लहान मुलं, शिक्षक, सगळे ज्येष्ठ आदरणीय मान्य सन्मान्य सगळे ह्या दिंडीमध्ये सगळे सामील झाले। आज इथं रिंगण तयार झालं। आमच्याकडे घोडा आहे, गाड्या आहे, सगळ्या त्या पद्धतीनं रिंगण जसं होतं पांडुरंगाचं रिंगण जसं चाकोरीला होतं तसं हा इथे रिंगण आम्ही तयार केलं आणि मुलांना त्याचा आनंद द्यायचा। निश्चित सगळी मुलं ते जाऊ शकत नाही पंढरीच्या पांडुरंगाकडे, पण इथं त्याचा आनंद त्यांना लुटण्यासाठी केला। मी पांडुरंगाला हात जोडून मी विनंती करेन की माझ्या सर्व जनतेला सुख, समाधान, शांती आणि आरोग्य जीवन दे, एवढीच माझी प्रार्थना।